एव्हरीवन, सो बॅक टू रुटीन. सनी आता थोड्याच वेळात जाईल क्लिनिकला. मी फटाफट आता नाश्ता करते आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे मार्केटला, फिश मार्केटला. सो आज फॉर अ चेंज नायसाला सुद्धा माझ्यावर बरं यायचं आहे. सो मी तिला बोलली की तू नको येऊ, कारण ऊन सुद्धा एवढं आहे, पण ती नाही माझं ऐकत आहे. एनिवेज स्वतः तिला मी घेऊन चालले. ती आता रेडी होतीये. मी तोपर्यंत इथे नाश्ता करते आणि आजच्या पूर्ण दिवसात काय काय होणार आहे ते तुम्हाला समजेल. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back to normal routine. आता आज आहे क्लिनिक डे, रेडी झालो आहे. सो मस्त छान वेकेशन्स टाइम स्पेंड केला मी. नायसाची मस्त आंघोळ झाली. आता नायसा चालली आहे. अरे बापरे, कुठे चालली तू? फिश मार्केट मध्ये. अरे बापरे, चलो बाय बाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी आहे. रचना चालली फिश मार्केटला. मी चाललो आता क्लिनिकला. चलो. नायसा किती फिश आहेत ना? नायसा फर्स्ट टाइम आली फिश मार्केट मध्ये. कोणती फिश आवडते तुला नायसा? आवडते तुला? जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज मी तुम्हाला 3 रेसिपीज दाखवणार आहे. जसं की तुम्ही आता इथे बघू शकतात, मी मस्त सगळं अरेंज करून ठेवलंय. सो बेसिकली हे आहे डिटॉक्स ज्यूसेस. म्हणजे जर तुम्ही कोणी डिटॉक्स डाएट वगैरे करत असाल, कारण आता तुम्हाला माहिती आहे की हेल्दी फूडचं जास्त चालू आहे आणि त्यासाठी मग मी आज तुमच्याबरोबर 3 ज्यूस शेअर करणार आहे. एक तर ग्रीन डिटॉक्स ज्यूस आहे, एक कॅरेट पायनॅपल ज्यूस आहे आणि एक आपला ABC म्हणजे ॲपल, बीटरूट आणि कॅरेट ह्याचा मी ज्यूस दाखवणार आहे. प्लस हे जे ज्यूस आहे ते किती इफेक्टिव्ह आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. आणि तुम्हाला जसं की माहितीच असेल, आता माझ्याकडे आहे अगारोचा हा स्लो ज्यूसर, विच इज अमेझिंग. ह्याच्या आधी सुद्धा एका व्लॉगमध्ये मी दाखवलेलं, तेव्हा मी तुम्हाला ज्यूस, स्मूदी ते सगळं काही करून दाखवलेलं. बट आज हे 3 ज्यूसची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. डिटेलमध्ये जे आधी मी ऑलरेडी दाखवलंय त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये, सो तुम्ही तिथे जाऊन एकदा हे चेक करू शकता. सो ह्या कोल्ड प्रेस स्लो ज्यूसरमधून ज्यूस काढताना हीट जनरेट होत नाही, म्हणून सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते इंटॅक्ट राहतात. त्याचबरोबर नॉर्मल ज्यूसरपेक्षा 30 to 35% जास्त ज्यूस देतं आणि ज्यूस सेपरेशन पण कमी होतं. म्हणून ह्यातलं जे काही ज्यूस निघतं ते सर्वात जास्त हेल्दी आणि टेस्टी असतं. सो फर्स्ट ज्यूस आपण जो बनवतोय तो असणार आहे ग्रीन डिटॉक्स ज्यूस. चे जे इंग्रेडियंट्स आहेत ते आहे क्युकंबर. आपल्याला सर्वात आधी ह्यात क्युकंबर टाकायचं आहे. त्याच्यानंतर ग्रीन ॲपल, स्पिनच, जिंजर, लेमन ज्यूस आणि पाणी. सो तुम्ही इकडे बघू शकतायत जे ज्यूस आहे ते निघालंय आणि त्याचं जे पल्प आहे ते सेपरेटली तिकडे निघालेलं आहे. म्हणजे आपल्याला एकदम क्लीन आणि क्लिअर असं ज्यूस मिळतं. सो ग्रीन डिटॉक्स ज्यूस रेडी आहे. सो हा जो ग्रीन डिटॉक्स ज्यूस आहे सपोर्ट्स डायजेशन, त्याचबरोबर आपल्या बॉडीला क्लीन करण्यासाठी हेल्प करतो, बूस्ट हायड्रेशन थँक्स टू इट्स हाय फायबर, अँटीऑक्सिडंट्स अँड अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज. सो सेकंड जो ज्यूस मी बनवणार आहे तो आहे माझा फेवरेट, म्हणजे बीटरूट डिटॉक्स ज्यूस, ज्याला आपण ABC ज्यूस सुद्धा म्हणतो. सो ह्यात जे इंग्रेडियंट्स जाणार आहेत ते म्हणजे सर्वात आधी बीटरूट, तर ॲपल, कॅरेट, जिंजर, लेमन ज्यूस आणि पाणी.
सो आपला बीटरूट डिटॉक्स ज्यूस सुद्धा रेडी आहे. सो हा जो बीटरूट डिटॉक्स ज्यूस आहे इट्स लिव्हर डिटॉक्सिफिकेशन, त्याचबरोबर आपल्या स्किनला एक ग्रोईंग इफेक्ट देतो बाय प्रोव्हाइडिंग अँटीऑक्सिडंट्स अँड एसेन्शियल न्यूट्रियंट्स. थर्ड जो ज्यूस आहे तो आहे पायनॅपल कॅरेट डिटॉक्स ज्यूस, जो की इम्युनिटी आणि एनर्जीसाठी. इथे मी घेतलं आहे कॅरेट, पायनॅपल, जिंजर, लेमन ज्यूस, कप ऑफ वॉटर. पायनॅपल कॅरेट ज्यूस इज रेडी. सो हा पायनॅपल कॅरेट डिटॉक्स ज्यूस एनहान्स इम्युनिटी आणि त्याचबरोबर आपली जी एनर्जी लेवल आहे ते बूस्ट करतो थ्रू इट्स रिच ब्लेंड ऑफ विटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स अँड अँटी इन्फ्लेमेटरी कंपाऊंड्स. सो कोल्ड प्रेस लो ज्युसर मधून आपले जे ज्यूस आहेत विदिन 1 to 2 मिनिट्स मध्ये ते रेडी होतात. अँड अशा प्रकारे तुम्ही ज्यूस बनवू शकतात विच आर रिअली अमेझिंग. आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे. आपल्याला एक ग्लोईंग स्किन देतं, आपल्या एनर्जीला बूस्ट करतं, आपल्या इम्युनिटीला एनहान्स करतं, डायजेशनसाठी अमेझिंग आहे. सो जर इन केस तुम्हाला हा जर ज्यूसर घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. जेवले का? फायनली यम्मी यम्मी गोवा ट्रिप नंतर परत यम्मी यम्मी बायकोने बनवले. सुरमई दिसते, प्रॉन्स आहे, भाकरी आणि डाळ आमटी. चलो बरोबर सांगते एकदम. तुला भूक लागलेली मग आईने स्विगी केली. मी म्हणजे एवढं कसं गरम गरम लागत होतं ना जेवण. ते फोन आला की मला भूक लागली, मच्छी पण संपलेली, कोलंबी थोडीच राहिलेली. काय काळजी घे, सावकाश जा. आता वाजले आहेत 8. सकाळी मी केलेलं सुरमई आणि कोलंबी, सो ते सकाळपुरताच होतं, त्याला संपलं. आता मी केलं आहे मटन आणि कलेजी. सो आईकडे सुद्धा चालली आहे, तिला सुद्धा भेटली नाही आहे, तिच्यासाठी सुद्धा काही आणलं आहे, म्हणजे जे साताराचे अभिचे फेवरेट लाडू आणि त्यानंतर ओले काजू आणि फाल्गुनीने काही आईसाठी क्लिप्स वगैरे घेतलेले त्या दिवशी. सो ती बोली मी जाण्याच्या आधी तू पोचशील, मग तूच ती आईकडे द्यायला जा. सो आता ते सगळं थोड्या वेळाने घेऊन जाईल, प्लस तिला डब्बासुद्धा घेऊन जाईल, कारण तिने अजूनपर्यंत काही बनवलं नव्हतं. मग मी तिला म्हणते की मीच तुला देते. स्वीटीताई आणि वहिनींसाठी जे आणलेलं ते स्वीटीताईला सकाळी पाठवलं, तिला डब्बा पाठवला, त्याबरोबर स्विगी जेमिनी आणि वहिनींचा आता सनी. आणि मला एवढंच वाढत आणलं. ही स्मार्ट पोरगी गाडीत झोपली, हा लिटरली कडीवर घेऊन यायला लागलं हिला, एवढं वरती चढायला लागलं वर. स्मार्ट घरी किती पाहता. आजीला मी सांगते मी काय आणलं तुझ्यासाठी, ना हे ना ते. दाखव आजीला काय आणलं. 10 मिनिटाची झोप, हळूहळू दाखव. चुलीवरचे हे जेवण आहे. एवढं दोनच आहे, कलेजी आणि हे मटन. असं ते आजी उघडेल, तू नको उघडू. गरम 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 गरम.
आई हळू उघडा तो मटणाचा, माझ्याने उघडत नाही. नंतर उघडेल आजी भाऊ. दुसरं दे आजीला. अगं ते बघेल आजी, दुसरं दे आजीला. आई प्रसाद आहे. दाखव. बघू बघू. आंबापोळी. आंबापोळी तुला आणि आईंनाच आणले आंबापोळी. हे ओले काजू. किती काय काय आणलंय. हा हे बघ, हे मातीने घेतलंय तुला. काय झालं मग काय नाही, गर्दी नाही नाक्यावर, सुमसाम आहे. लोक नाही, लोक. दाखव आजीला दे. बापरे एवढी. फाल्गुनीने घेतले तुला. अगं मला केसाला कुठे लागतं ते. तिला मी बोलली मला मोठी नाही. छान आहेत पण. मग मी ते छोटे घेतले ते लाव. छान आहेत. मस्त आहेत. नको काढू. कुठं आणले. गोवा. थँक्यू. आंबे. कैऱ्या. कैरी. तुझे फार्मसी नाही नाही, तिकडे घेतलेलं. अगं ते ओले नको, फ्रीज बंद काढले ना, म्हणून ते त्या प्लास्टिकच्या पिशवीत. फाड डायरेक्ट फाड. काय खाते तू. काय देऊ तुला. काय देऊ. गोव्याचे आहेत ते कैऱ्या. गोव्याच्या. आंबट आहे. मग आंबट आहेत. अभिने मोठं आणलेलं ते आंबट नव्हतं, ते मस्त होतं, गोड आणि मस्त आलं. ह्यांना बघ, ह्यांना भेटायला येणार तू. हे बघ, हे टीव्ही दिसतात ते बापू. हा येणार ना तू त्यांच्या घरी. ते मस्त घरात, मग त्यांचं घर आहे. आजी जाते गणपतीला. गणपतीत. गणपती खूप वेळ आताच घेऊन जाईल. भेटले तर आजी घेऊन जाईल. आई एवढा काढेपर्यंत तर मी फाडला असता त्या पिशवीला. अगं मग त्या खालच्या पिशवीत टाक. ठीक आहे. नाहीसा बघा मर्डर करेल आता. लायसा तू अजून ते ज्ञानू गेली चप्पल बिप्पल घालून आजी आजोबा बाबा फिरायला. शॉपिंग बिपिंग करून आली. आताच फोन केलेला मी तिला. बोलते गेली, स्वतःची चप्पल काढली, माझी पण काढली. आई चप्पल, आई चप्पल. ती एक एक वर्डच बोलते ना. आई चप्पल, आई ज्ञाना, दीदी ज्ञाना. एवढी मजा यायची ना तिची. पिकले ते आता कधी घेतलेत गाई ते. पिकले. तू झोपली. तुला आणू का तुझ्या डॉलला आणू. मी पडली नसती का. तुला पण आणायचं, त्या डॉलला पण आणायचं. चल तर जाऊ आपण थोड्या वेळात घरी. तू काय. Oh my God. Who are these people? Who are these people? We are we. काय एवढ्या दिवसाने भेटतात. काय विसरले. चाचूला विसरलीस. काय म्हणते, कशी आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स. किती. 93. 90. My God. And I got 85. Oh my God. Congratulations. So party is pending. Party is pending. Yeah. From both the sides. आता वंश पण आहे. उद्या आहे ना. उद्या पेपर म्हणजे रिझल्ट आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. काय म्हणतात ते. कधी मग पार्टी. चाचूकडून कधी घ्यायची पार्टी.
चाचूकडनं कधी घ्यायची पार्टी? लवकरच. सध्या ही पार्टी आहे आपल्याला, लाडू अँड काजू पार्टी. लाडू अँड काजू फ्रॉम गोवा अँड कोकण. काय म्हणतात बाकी? नायसाला पाठव. हा पाठवतो ना. तिची सुट्टी चालू आहे? नाही अजून, तिची 26 नंतर आय गेस. आणि परत वन वीकच सुट्टी आहे, परत तिची क्लासेस चालू आहे. आता येणार आहे ना कोण? आर्य आणि अमोल. कधी येणार आहे? 8 एप्रिल. हो का? आम्हाला सरप्राईज होतं. रियुनियन येस. विल पार्टी अ लॉट. आय एम रियली एक्साइटेड टू मीट अमोल. हा. He has become now big, tall, handsome. बाकी काय म्हणते? काय नाही, तर 12th सुरू. भेटू आपण लवकरच. आतू बितू सगळे आपण पार्टी करूया. चलो बाय, टेक केअर. भेटूया लवकरच. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड बाय बाय. चलो बाय, भेटू आपण लवकरच. बाय बाय बाय, काळजी घ्या. येस येस बाय. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आता वाजले आहेत रात्रीचे 10:30 वाजले आहेत. अन्वेषा आराध्या यांना भेटून खूप चांगलं वाटलं. आणि येस, खूप भूक लागली आहे. सो रचना वाट बघत आहे. आणि येस, काय नाही, स्टे ट्यून. ज्यांना माहित नाही त्यांना सांगते, हॅपी ट्रिप्स बाबूने नवेंजल परत एकदा एक टूर घेऊन आले आहे. ती आहे थायलंडची ट्रिप. जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही आता या स्क्रीनवरती जो नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करू शकतात. तुमच्या ह्या पॅकेजमध्ये अकोमोडेशन, ट्रान्सफर, फ्लाईट तिकीट्स, फूडमध्ये 3 मील्स लाईक लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि साईट सीइंग सगळं काही इन्क्लूड आहे. तुम्हाला कशाची काळजी करायची गरज नाही आहे. फक्त शॉपिंग तुम्हाला जी काय करायची ते तुम्ही करू शकतात. सो ह्यावेळेस सुद्धा आपण कव्हर करणार आहोत बँकॉक, फुकेट आणि क्रॅबी. आणि ही ट्रिप जाणार आहे एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये. सो ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नक्की ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. पूर्ण आयटनरी तिथे मिळेल. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.